कांग्रेस के वरिष्ठ नेता और विधायक नितिन राउत ने आज नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कर भाजपा पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि भाजपा सत्ता में आने के बाद से दोबार मतदार नोंदणी यानी ही डुप्लीकेट वोटर रजिस्ट्रेशन का काम कर रही है, जिससे चुनाव प्रक्रिया पर सवाल उठ रहे हैं। त्यांनी त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेत असताना खरं म्हणजे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडण्याच्या ऐवजी त्यांनी निवडणूक आयोगाकडे सदर प्रश्न जर मांडला असता तर एखाद वेळेला वेगळं काही घडलं असतं, परंतु त्यांनी तसं न करता ते थेट प्रेस कॉन्फरन्सद्वारे त्या ठिकाणी मांडलं आणि माझ्यावर आरोप केला की 8,342 मुस्लिम समुदायाची मते ही दुबार माझ्या मतदारसंघात बनवण्यात आली आणि ती वापरली गेली विधानसभेच्या। खरं पाहिलं तर त्यांनी हा मुद्दा काढण्याचा काही विषय नव्हता, कारण 8,342 मतं जरी मायनस केली तरी मी काही त्या ठिकाणी पराभूत होत नव्हतो।